श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनीशी डायरी भाग क्रमांक 41. डॉक्टर पाथरकर गेल्या जुलैपासून आजारीच होते. त्यांना श्री महाराजांचा सहवास तसा फार दिवस नव्हता. त्यांच्या आजूबाजूचे वातावरणही पोषक नव्हते. पण तेवढ्या थोड्या वेळातही त्यांनी साधून घेतले असे वाटते. ते अत्यंत लोकप्रियही होते. निरभिमानी वृत्ती व परोपकार करण्याकडे प्रवृत्ती होती. नेहमी जुळवून घेण्याचा स्वभाव होता. एके दिवशी ते श्री महाराजांना एकांतात भेटण्यास आले. ते भेटले व त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व भल्या व बुऱ्या गोष्टी श्रींना सांगितल्या. श्रींनी त्यांना आश्वासून सांगितले की तुम्ही माझे आहात, मागील सर्व विसरा व पुढे मी रामाचा आहे ही जाणीव ठेवून वागा. आणि हा नेम त्यांनी शेवटपर्यंत पाळला यात शंकाच नाही. ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास घडला त्या सर्वांना ते गेल्याचे दुःख झाले. नोकरी संपल्यानंतर आता राहिलेला सर्व काळ श्री महाराजांच्या सानिध्यात घालवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. श्री महाराजांनी त्यांचे कल्याण केले यात शंकाच नाही. पण ते सर्वांना चटका लावून गेले. श्री इच्छा बरेच वर्षापासून म्हणजे सुमारे 25 वर्ष माझे उजवे हातावर फुगा वाढत चालला होता. तसेच उजव्या कानाच्या मागेही फुगा होता. सर्व डॉक्टरांचे मत तो काढून टाकावा असे पडले. श्रींच्या आज्ञेवरून सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चिटणीस यांनी तो काढला. हे माझे दुसरे ऑपरेशन होते. श्रींच्या आधारावर निश्चिंतपणा होता. माझे ऑपरेशन झाले त्याच दिवशी 2 ऑपरेशनची माणसे टेबलावरच गेली होती. तसे मलाही कळले होते. पण मला तशी भीती वाटली नाही. श्री कृपे करून पार पडले. दवाखान्यात तारीख 8/11 ते 14/11पर्यंत राहावे लागले. प्रत्यक्ष ऑपरेशन तारीख 8ला झाले. पुढे 3 दिवस भगवंतरावाचे घरी होतो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी व त्यांच्या घरातील सर्व मंडळींनी उत्तम व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे दवाखान्यात राहिल्यासारखे वाटलेच नाही. श्रींचा उत्सव जवळ येत चालला. आमच्या घरातील सर्व व मालाडची मंडळी येथून निघून पुण्यास 1 दिवस थांबून तारीख 5/12ला गोंदवल्यास गेलो. शेवटचा दिवस तारीख 8/12/55 रोजी होता. सर्व व्यवस्थित नेहमीप्रमाणेच चालले होते. पण मुंबईतील अनंतराव गद्रे तेथे आले व हरिजनांबरोबर सहभोजन व्हावे, निदान पंच व इतर थोड्या मंडळींबरोबर गद्रे व हरिजन बसवावे असा त्यांनी हट्ट धरला. मंदिरातील व गावातील लोकही त्यास कबूल झाले नाहीत. गावात थोडेसे लोक त्यांना अनुकूल होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. गद्रे यांनी थोडे दिवस उपोषण केले, पण काही जुळले नाही. ते निघून गेले. पण तेव्हापासून श्रींची संस्था खाजगी किंवा सार्वजनिक हा वाद सुरू झाला. सरकारातून विचारणा झाली. आमचेमधील काही असंतुष्ट लोक त्यात पडले. नंतर श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली. श्री म्हणाले, जे माझे आहे ते मी तुमचे असे मी तुमच्या आग्रहाने म्हणणार नाही. वाद सुमारे 6 वर्ष चालला व शेवटी श्रींचे मृत्यूपत्रच मुख्य कागद समजून चॅरिटी कमिशनरने हे संस्थान खाजगी आहे असा निवाडा दिला. संकटे येतात पण श्री कृपे करून पार पडतात. श्रींचा उत्सव संपल्यानंतर श्रींसह आम्ही 6/1/56पर्यंत गोंदवल्यास होतो. नाताळात बरीच मंडळी येऊन गेली. दररोज श्रींची निरूपणे चालू होती. हवाही चांगली होती. काळ आनंदात गेला. नंतर गोंदवल्याहून निघून पंढरपूरला गेलो. श्रींबरोबर आमची मंडळी, आठवले यांची मंडळी, भगवंतराव मंडळींसह व बाळ केतकरची बायको होती. पंढरपूरला सौ निर्मलाचे माहेरी उतरलो. तिचे वडील तेथे आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 7/1/56 रोजी जुने पंचांगाप्रमाणे श्रींचा उत्सव पंढरपूरच्या राम मंदिरात झाला. शिधा व थोडी दक्षिणा दिली. श्री पांडुरंगाचे दर्शनात जात होतो. मंगळवेढे येथे करंदीकर वकील यांच्या घरी अण्णा साठे यांची मंडळी फारच आजारी होती. श्रींचे दर्शन व्हावे म्हणून त्यांच्या मनात तळमळ होती. तेथे श्रींबरोबर मी, गोपाळस्वामी, अण्णा साठे असे गेलो. तेथे 1 दिवस राहावे लागले. त्या बाईंचे समाधान झाले. दुसऱ्या दिवशी पंढरपुरास येऊन सोलापुरास केशवराव गद्रे यांच्याकडे गेलो. तेथे थोडे दिवस राहून श्रींसह मी, गोपाळस्वामी, डॉक्टर भोसेकरांकडे हैदराबादला गेलो. ते अगदीच पराधीन झाले होते. डोळ्यांनी दिसत नव्हते.
श्री महाराज आल्याने त्यांना फार गहिवरून आले. फारच आनंद वाटला. दररोज सकाळ संध्याकाळ श्री महाराज त्यांच्याजवळ बसून त्यांचे समाधान करीत. श्रींच्या सानिध्यात आनंददायक वातावरण होते. हैदराबादेत आम्ही 5-6 दिवस होतो. डॉक्टर भोसेकर यांची मुलगी उषा व पटवर्धन, वेस्टर्न इंडिया विमा कंपनी यांचा मुलगा यांनी श्रींचा अनुग्रह घेतला. तारीख 15/1 रोजी निघून सोलापुरास आलो. तेथे श्रींच्या दर्शनास बरीच मंडळी येऊन गेली. त्यात सन 1900 साली आम्ही बेळगावात शिकत असताना शाळेत जोग म्हणून मास्तर होते. त्यांचे चिरंजीव सोलापुरात शिक्षकच आहेत. ते भेटले. तेथून निघून आम्ही सर्व, मी, मंडळी, सौ निर्मला व गोपाळस्वामी विजापूरला HM कुलकर्णी यांच्याकडे आलो. तेथे देऊरकर भेटले. श्रींस त्यांनी नैवेद्य केला. रंगापूर पोस्टल इन्स्पेक्टर होंबळ मास्तर यांचे जावई यांच्याकडे जाऊन आलो. प्रत्येक ठिकाणी श्रींची प्रवचने होत असत. तेथून निघून जमगीस तारीख 24/1/56 आलो. वाटेत हानगडी गावात श्री मारुतीरायाचे एक उत्तम स्थान आहे. दर्शन घेऊन रात्री 11च्या सुमारास जमगीस पोचलो. भगवंतराव व बाळ केतकरची बायको तेथून विजापूरला गेली. श्री दासनवमी तारीख 5/2 रोजी होती. विजापूरची देसाई मंडळी आली होती. चिरंजीव दिनकरही नंतर जमगीस 4-5 दिवस होता. ती सर्व मंडळी सौ निर्मलासह मालाडला परत जाण्यास निघाली. मंडळीची प्रकृती सांगलीस फारच बिघडलेली होती. मलाही थकवा बराच आला होता. कासेगावकर वैद्य यांनी उत्सवाच्या वेळी गोंदवल्यास तपासले होते. त्यांनी दिलेली औषधे जमगीस घेत होतो. बराच गुण वाटला. जमगीजवळच हक्की रंगाचे मारुतीरायाचे स्थान आहे. तेथील पुजारी एकटाच जंगलात राहतो. तेथे काही मूर्ती प्रकट होत आहेत म्हणाला. स्थान चांगले आहे. तेथे जुन्या पंचांगाप्रमाणे श्री दासनवमी केली. देसाईकडील काही मंडळी आली होती. यंदा श्रींचा मुक्काम जमगीस 24/1/56 ते 8/3/56 पर्यंत होता. काळ फार आनंदात गेला. तेथे कर्नाटकातील देसाई वगैरे मंडळी श्रींचे दर्शन घेऊन गेली. आम्हा दोघांचेही औषधाने व तेथील पथ्यपानाने बरे वाटले. तेथून निघून विजापूरवरून सांगलीस आलो. तेथे भिडे यांच्याकडे उतरलो. तेथील मंडळी श्रींना भेटली. तेथून निघून तारीख 13/3/56 चैत्र शुद्ध प्रतिपदेस कोल्हापुरास आलो. मालाडच्या बऱ्याचशा मंडळीस व आमच्या मंडळीस एकदा श्री महाराजांच्या बरोबर रामेश्वरात जावे असे फार वाटत होते. थोडे दिवसापूर्वीच मंडळींचे जीवावरचे दुखणे गेलेले, बाकीची येणारी सर्व मंडळी बाहेरगावी कसे काय जुळणार याची काळजी वाटे. मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. श्री महाराजांनी विचारले. श्री म्हणाले की डॉक्टर काळे आमच्या मंडळीचे प्रकृतीबद्दल खात्री देत असतील तर जावे. डॉक्टरांना विचारता थोडीशी औषधे व पथ्यपाणी सांभाळल्यास जाण्यास हरकत नाही असे म्हणाले. त्याच सुमारास मालाडहून दत्तोपंत काशीकर आले होते. त्यास मालाड वगैरे सर्व काही मंडईस कळवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुंबईस DG जोशी यांना कळवून त्यांनी सर्व मंडईस श्रींचे आलेल्या पत्रातील मजकूर सांगितला. स्वतः जोशीबुवांबद्दल श्री महाराजांनी लिहिण्यास सांगितले की आपले देहाचे काहीही हो हा विश्वास ठेवून येण्याचे असेल तर यावे. त्यांनी येण्याचे ठरवले. मालाड पुणेकडील सुमारे 35 मंडळी रिझर्व्ह डबा करून निघाली. वाटेत पुणे येथील मंडळी व सोलापूरहून सौ मैनाताई व मुकुंदा मिळाले. कोल्हापूरहून सौ विमल व तिची मुले निघाली. त्यांचेबरोबर आमची मंडळी होती. मालाड वगैरेची मंडळी मद्रासकडून आली. ते सर्व लोक श्री व्यंकोबाचे गिरीस जाऊन आले. श्री महाराजांच्याबरोबर मी, दत्तोपंत काशीकर व आठवले तारीख 18/3 निघून आगगाडीने गदगला आलो. शिरहट्टीस लग्नाला जाऊन पुन्हा परत गदगला आलो. तारीख 20/3 रोजी आमची नवीन पंचांगाप्रमाणे श्री रामनवमी होती. भजन करून थोडक्यात जन्म करायचा विचार भीमरावास कळवला. त्यांची रामनवमी जुन्या पंचांगाप्रमाणे पुढे होती. आमच्याकरता सर्व व्यवस्था त्यांनी केली व 12चे सुमारास श्री रामजन्म झाला. भीमराव यांच्या मनातून आमचे रामनवमीस श्री रामरायाच्या दर्शनास बेलधडीत जावे असे होते. आम्ही पुष्कळ तऱ्हेने सांगून पाहिले. त्यांनी न ऐकता एक स्पेशल मोटार आणून आम्ही सर्व त्यांचेसह श्री महाराजांच्याबरोबर बेलधडीत जाऊन
रात्री 8:30ला गदगला आलो. अश्वत्थपुराहून रामय्या गुटी श्री महाराजांचा तिकडे नेण्याकरता आले. त्याचे गावी श्री आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीची स्थापना करण्याकरता शृंगेरीचे श्री शंकराचार्य येणार होते. त्यावेळी श्री महाराजांनी भीमराव यांनी तेथे असावे म्हणून तिकडील मंडळींनी रामय्यास पाठवले होते. श्री महाराजांनी त्यास पुष्कळ तऱ्हेने येता येत नाही म्हणून सांगितले, पण त्यांचा हट्ट सुटेना. भीमराव यांचाही आग्रह श्रींनी तेथे जावे असा होता. श्रींनी तिकडे जाण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी मालाडहून केशवराव बेलसरे श्रींकडे आले. श्रींबरोबर मी, काशीकर, बेलसरे, आठवले, नागप्पा, भीमराव वगैरे निघालो. वाटेत हावेरीस पाटीलचा वाद त्याच्या भावाबरोबर होता. तो तोडण्याकरता श्री महाराजांच्या बरोबर भीमराव, आठवले व नागप्पा असे हावेरीस उतरले. बाकीची मंडळी दावणगिरीला गेली. हावेरीत बोलणे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व दावणगिरीस नारायणप्पाकडे गेलो. तेथून अश्वत्थपूरला जाण्यासाठी तारीख 26/3/56 रोजी पहाटे 3:30 वाजता निघालो. 2 मोटारी होत्या. वाटेत गाड्यांची चुकामुक झाली म्हणून थांबावे लागले. अश्वत्थपूरला संध्याकाळी 6 वाजता पोचलो. श्री महाराजांना पालखीत मिरवीत श्री रामाच्या देवळात आलो. श्री आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीची स्थापनेची तयारी जोराने सुरू होती. त्याकरता विजेचे दिवे लावण्यास यंत्र आणले होते. मंडप उत्तम प्रकारे शृंगारला होता. श्री शृंगेरी मठाचे श्री शंकराचार्य 3 मैलावरून अश्वत्थपूरला येणार होते. तारीख 28/3/56 रोजी वाटेत दिवे लावून उजेड केला होता. पुष्कळ मंडळी जमली होती. धारवाडचे श्री भालचंद्र शास्त्री व बरीच वैदिक मंडळी व शास्त्री मंडळी जमली होती. श्री शंकराचार्यांची मिरवणूक पालखीतून काढली होती. रात्री 8:30च्या सुमारास श्री राम मंदिरात स्वारी येऊन पोचली. तारीख 29/3/56 रोजी सकाळी 10च्या सुमारास स्थापना झाली. श्री शंकराचार्य शृंगेरी मठ यांनी पूजा केली. आम्ही सर्वजण जवळच बसलो होतो. समारंभ फारच थाटाचा झाला. त्या मंडळींपैकी मधुकर धारवाड यांनी खर्चातील मोठा वाटा उचलला होता असे म्हणतात. श्री शंकराचार्यांची पाद्यपूजा बरेच ठिकाणी झाली. ते तेजपुंज दिसले. तेथील समाजांनी व व्यक्तींनीही पूजा केल्या. दक्षिणा 1001 रुपयांची बरेच ठिकाणी झाली. भीमराव यांनी या कार्यक्रमात कोठेही भाग घेतला नव्हता. मध्यंतरी काशीकर, केशवराव वगैरे उडपीस श्रीकृष्णाच्या दर्शनास जाऊन आले. आमची रामेश्वरला जाण्याची तारीख ठरली होती. विमल मुलाबाळांसह कोल्हापूरहून निघणार होती. हुबळीस आठवले यांची मंडळी वगैरे त्यांना मिळणार होती व बंगलोरला आम्ही व ती मंडळी येण्याचे ठरले होते. मालाड, मुंबई वगैरेहून सुमारे 35 मंडळी मद्रास मार्गे आली. वाटेत सोलापूरला सौ मैनाताई त्यात मिळाली. श्रींनी अश्वत्थपूरचे मंडळींचा निरोप घेऊन स्वतंत्र मोटारीने श्रींसह मी, काशीकर, बेलसरे व नागप्पा तारीख 31/3/56 रोजी दुपारी 4च्या सुमारास कडूरचे रस्त्याने निघालो. वाटेत गाडीचे चाकातील हवा गेली म्हणून खोळंबा झाला. कडूर स्टेशनवरून आम्हाला बंगलोरला जावायचे होते, पण त्याचे 12 मैल अगोदर रात्रीच्या वेळी पुन्हा चाकातील हवा गेली. रात्रीचे काही दिसेना. अगदी नाईलाज झाला. सकाळपर्यंत वाट पाहणे जरुरीचे होते. ठरलेल्या गाडीने आम्ही बंगलोरला जातो असे तारेने कळवले होते, पण काही उपायच नव्हता. गाडीतून उतरून स्वस्थ पडावे म्हणून मंडळी उतरू लागली. इतक्यात एक रिकामी टॅक्सी त्याचे मालकास आणण्यास कडूर स्टेशनला चालली होती. तिला थांबवून विचारले. त्याने कबूल केले. हे सर्व श्रींचेच कृपेने घडले. आम्ही सर्व कडूर स्टेशनवर आलो. गाडीला यावयाचे उशीर होता. गाडीत दाटी बरीच होती, पण त्या गाडीने आम्ही ठरल्याप्रमाणे बेंगलोरला पोचलो. स्टेशनवर बरीच मंडळी जमली होती. कोल्हापूरची मंडळी आठवले यांच्याबरोबर अगोदरच आली होती. बंगलोरला सुब्बाराव व्यंकण्णाचे जावई यांच्याकडे उतरलो. संध्याकाळी रघुनाथराव देशपांडे यांच्याकडे गेलो. प्राणेश्वरराव यांच्याकडे भजन व श्रींचे निरूपण झाले. तारीख 2/4 रोजी देशपांडे यांच्याकडे श्रींना नैवेद्य झाला व रात्रीच्या गाडीने निघून आम्ही त्रिचनापल्लीस तारीख 3/4 रोजी सकाळी 8 वाजता पोचलो. नंतर सर्व मंडळी
श्रीरंगपट्टण येथे 10 वाजता गेलो. श्रीरंगाचे दर्शन घेतले व तेथे जवळच असलेल्या मारवाडी धर्मशाळेत जेवण करून रात्रीचे गाडीने निघालो. तारीख 4/4/56ला सकाळी 7 वाजता श्री रामेश्वरास येऊन पोचलो. मीनाक्षी लॉजमध्ये उतरलो होतो. हुबळीहून काही मंडळी मिळाली. श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन आलो. वाटेत बायकाच स्वयंपाक करीत होत्या. मुंबईकडील बरीच मंडळी यावयाची होती. मग आम्ही उतरलो होतो ती जागा पुरेशी नव्हती. जवळच गुजराती धर्मशाळेमध्ये जागा मिळाली. तेथील व्यवस्थापकास मुकुंदराव यांनी चिठ्ठी दिली होती. जागा उत्तम होती. तारीख 6/4/56 रोजी मुंबईकडील मंडळी सुमारे 38 आम्हास मिळाली. एकंदर मंडळी 60 झाली. श्री रामेश्वराचे यात्रेसंबंधी हकीकत स्वतंत्र लिहून ठेवलेली आहे. हे सर्व श्रीकृपेशिवाय होणे शक्यच नव्हते. सर्वांनीच तीर्थविधी श्राद्ध वगैरे केले. तसेच श्री रामेश्वरास गंगा घातली. गंधमादन पर्वत सुमारे 3 मैल अंतरावर आहे. तेथे सर्वजण जाऊन आलो. श्रीकृपेने यात्रा आनंदात पार पडली. मुंबईहून मद्रासचे मार्गाने आलेल्या मंडळींचा तीर्थविधी आटोपला व आम्ही सर्व तारीख 8/4 रोजी सकाळी निघून धनुष्यकोटी जाऊन सेतूपूजन करून परत श्री रामेश्वरास आलो. तेथून मदुरा मीनाक्षीस गेलो. श्रीदेवीचे दर्शन घेतले. काही मंडळी श्रींसह कोईमतूर येथे हर्डीकर होते त्यांच्याकडे एक दिवस मुक्काम करून बंगलोरवरून श्री विदुराश्वत्थला गेलो. तेथे श्री व्यंकट रमणदास होते. ते श्री महाराजांच्या जवळ गोंदवलेला होते. त्यांनी श्रींच्या पादुकांची स्थापना येथे केली आहे. तसेच कांची समुद्रम येथे श्रींचे देऊळ आहे. तेथे तारीख 19/4/56 रोजी श्री रामनवमीचा उत्सव झाला. तेथून बंगलोरवरून म्हैसूरला गेलो. बंगलोर स्टेशनवर तेथील मंडळींनी फराळाचे आणले होते. प्लॅटफॉर्मवर खाणे झाले. स्टेशनजवळच एके ठिकाणी श्री रामरायाचा उत्सव चालू होता. श्री महाराजांनी थोडा वेळ तेथे यावे असा आग्रह पडला. श्रींनी तेथे थोडा वेळ प्रवचन केले. कानडीत कोणीतरी नंतर सांगितले. तेथून रात्रीच्या गाडीने म्हैसूरला आलो. स्टेशनजवळच श्रीनिवासराव स्टेशन मास्तर यांच्याकडे उतरलो. जागा प्रशस्त होती. तेथे मुक्काम तारीख 25/4 रात्रीपर्यंत होता. तेथे राजवाडा वगैरे पाहिला. श्री चामुंडा देवीचे दर्शन घेऊन निघालो. तो हरिहरला उतरलो. तेथे श्रींचे भक्त शंकर नारायण व कृष्णमूर्ती होते. यांच्याकडे राहिलो. श्री तुंगभद्रेचे स्नान करून व श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन गुडगेरी शिरहट्टीवरून श्री व्यंकटापुरास तारीख 27/4/56 रोजी संध्याकाळी श्री व्यंकोबाचे चरणापाशी आलो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.